चे सर्व द्रष्टा नेता आमचे आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, वेळ खूप झालेला आहे, बरेचसे वक्त बोलले आणि आपल्याला भुजबळ साहेबांना ऐकायचं आहे म्हणून सर्व सन्माननीय व्यासपीठ साहेब, आपलं कसं झालंय, खालती गर्दी कमी आणि वरची गर्दी जास्त होऊन गेली आणि वरची गर्दीवाल्यांचा दोष आहे की खाली गर्दी त्यांनी आणली नाही। एका गाडीमध्ये स्वतःच्या गाडीमध्ये स्वतः बसून येतात, दोन दोन गाड्या जर यांनी आणल्या असत्या ना, इथं जागा मावली नसती। आम्हाला स्टेजवर खुर्ची पाहिजे, पण कार्यकर्ता म्हणून आम्हाला कोणाची खुर्ची उचलायला नको पाहिजे, लाज वाटली पाहिजे। अरे आम्हाला लाज वाटते, इथं इतके लोक कमी आले तर आमचा नेताही आलाय। अरे आमचा आवाज बुलंद करणारा ज्याच्या एका इशाऱ्याने महाराष्ट्र का करतो, आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये आल्यानंतर मला इथं खुर्ची पाहिजे, माझी तिथे मुलाखत पाहिजे, माझे इथं फोटो पाहिजे, बापाची ठेव का काम करत नाही आणि तुम्हाला खुर्च्या पाहिजेत। अरे माझा कार्यकर्ता उन्हात येतो, अरे गावातून येतात साहेब, वाण एवढ्यासारखे एकटे खुर्चीवर एसी गाडीत बसून येतात। यांनी दोन दोन गाड्या आणल्या असत्यात, लोक यायला तयार आहेत, पण यांना आणायचे नाहीत। यांना पद द्या, यांची कामं करा, पण ज्यावेळेस त्यांचं काही द्यायची वेळ येईल त्यावेळेस मात्र भागूबाई सारखे बिळात घुसून बसतील आणि तुम्ही येतील तेव्हा मी पाहिलं, मी एअरपोर्टवर पण होतो, या ठिकाणी काम करणारा जो कार्यकर्ता होता असं इथं राबत होता, खुर्च्या टाकत होता, कुठे झेंडे लावायचे आणि चमकोगिरी करणार आहे तुमच्यावर एअरपोर्टच्या वेळ असा घेरा घालून बसले, तो कार्यकर्ता तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही। साहेब, या चमकोगिरी करणाऱ्याचे खळ आपल्याला तोडावं लागेल। काम करणारा कार्यकर्ता हा कसा असला पाहिजे, त्याच्या घामाचा वास आला पाहिजे, त्याच्या तोंडावर फुटा उडालेला पाहिजे, तो काम करताना खुर्च्या पुसताना दिसला पाहिजे, इस्त्रीचे कपडे काट करून इथं तो एकटा येऊन बसणारा नको पाहिजे। साहेब नाही, खूप सोपं असतं, आम्हाला लाज वाटते इथं आता एवढी जनसंख्या बघून। आम्ही 2-4-5 तालुक्यावाल्यांनी जीवाचे रान केलं, ते कर्डक साहेबांना काय गरज होती, तुमच्याकडून आलो, 20 तारखेपर्यंत आम्ही अविरत फिरलो, तो माणूस रात्री 12 वाजेपर्यंत 5 लोक जरी असतील, 10 लोक जरी असतील, प्रत्येकाचं प्रबोधन केलं, लोक सुद्धा यायला तयार होती, गाड्या दिल्या, घोड्या दिल्या। आमचे लोक आले एरंडोल तालुक्यातून, आम्ही 60-65 गाड्या आणल्या का, यांच्या तालुक्यातून यांनी 20-20 गाड्या आणल्या असतील, 15 तालुके 300 गाड्या जरी असत्या त्या ठिकाणी 10,000 लोकांचा जमाव जमला असता। यांचं कसं झालं साहेब, किसी को ये फिक्र नहीं कि इस कबीले का क्या होगा, किसी को ये फिक्र नहीं कि इस कबीले का क्या होगा, अरे सब तो इस बात पे लड़ रहे कि इस कबीले का सरदार कौन होगा। साहेब बोलण्यासारखं भरपूर आहे, मी पण एक चळवळीतला कार्यकर्ता आहे, मी बामसेपच्या कॅडर मधून तयार झालोय। जे वाटतं जे आहे ते वस्तुस्थिती बोलण्याची दमक, आम्हाला कुठल्या पदाची गरज नाही। कार्यकर्ते म्हणून जन्माला आलो, कार्यकर्ते म्हणून मेलो, तरी आम्ही स्वाभिमानाने प्रत्येक गोष्ट बोलू, जिथं चूक असेल त्याला चूक म्हणू आणि ज्यांनी चांगलं काम केलं असेल त्याचा सत्कार देखील करू। अहो या ठिकाणी लोक दूरदूरून आलेत, आमचे सुभाषजी की यांचं राऊतजी यांचं 3 कोटी रुपयाचं हॉटेल चाललं गेलं, चटके ज्याला बसलेले असतात ना त्याला जाणीव असते। आपण 30 किलोमीटर 40 किलोमीटरवरून यायला इथं घाबरतो, हा माणूस 600 किलोमीटरवरून इथं आला का की त्यांनी चटके सोसलेले, ते चटके तुम्हाला लागू नये त्याची जाणीव करून द्यावी म्हणून या ठिकाणी ते लोक आलेले आहेत। भुजबळ साहेब, आपण द्रष्ट व्यक्तिमत्व आहात, तुमची सुद्धा समाजाकडून काय अपेक्षा असते। बाकीचे सांगतात भुजबळ साहेब तुम्ही लढत राहा आणि तुम्ही पांघरून झोपत राहा। काय केलं 20 दिवसाची मुदत नाही साहेब, अंजन घातलं पाहिजे, मी असो मी चुकलो तरी मला बोललं पाहिजे, हे गटातटाचं काम बंद झालं पाहिजे। समाजामध्ये मी कसा पुढे जाईल आणि बाकीचे कसे मागे जाईल हे थांबलं पाहिजे। भुजबळ साहेब आपल्या घरातला विषय म्हणून या ठिकाणी बोलतो, कारण की उपस्थिती हे काही सॉरी साहेब, चालेल एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय ज्योती, जय गांत्री, जय भीम। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।